नमस्कार, सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे। यापूर्वी चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहिलेले आहेत। बाळ सशक्त, सुदृढ आणि बुद्धिमान राहावं हे प्रत्येक पालकांना वाटत असतं, परंतु बाळ कमी आजारी पडणं, बाळाची रोगप्रतिकारशक्ती चांगली असणं, बाळाने आहार व्यवस्थित घेणं आणि लहान मुलांना सर्रासपणे दिसणारे जर त्रास बाळाला झाले नाहीत तरच बाळाचा शारीरिक आणि बौद्धिक विकास उत्तम होतो हे आपल्याला माहीत आहे। आपल्याला कडे घरात सहज उपलब्ध असणाऱ्या या वनौषधींचे बाळासाठी काय फायदे आहेत, आपण त्या कशा पद्धतीने वनौषधींचा वापर बाळाच्या उत्तम आरोग्यासाठी करू शकतो, देण्याची योग्य पद्धत कशी आहे, याबद्दलच्या सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा, म्हणजे कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याकडून राहणार नाही। व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट आणि चॅनललाही सबस्क्राईब करा। ज्येष्ठ मध चवीला गोड, थंड अशी ही वनौषधी आहे। शरीरातील उष्णता, दाह, वेदना कमी करण्यासाठी लेप लावण्यासाठी ज्येष्ठ मधाचा वापर करू शकतो। ज्येष्ठ मध शरीरातील वात आणि कमी करण्यासाठी मदत करतं। बाळाला काही लागल्यामुळे शरीरावरती सूज आल्यास ज्येष्ठ मध उगाळून तूप व मध यांचा लेप बनवून लावला असता जखम लवकर भरून येण्यासाठी मदत होते आणि इन्फेक्शन कमी होण्यासही मदत होते। ज्येष्ठ मध केस आणि डोळ्यांसाठी हितकारक आहे। लहान मुलांना वारंवार सर्दी, खोकला किंवा घशाचे विकार होत असतील तर त्या मुलांना नियमितपणे ज्येष्ठ मध दिल्याने त्रास कमी होण्यासाठी फायदा झालेला दिसून येतो। घशात इन्फेक्शन किंवा दुखणं असेल तर ज्येष्ठ मध पावडर कोमट पाण्यामध्ये मिसळून त्या काढ्याने गुळण्या केल्यानेही त्रास कमी होण्यास मदत होते। सर्दी कफ असताना ज्येष्ठ मधाचा काढा दिल्याने फायदा होतो। बाळगुटीमध्ये नियमितपणे ज्येष्ठ मध उगाळला जातो। सर्दी कफ खोकल्याच्या औषधांमध्येही ज्येष्ठ मधाचं चूर्ण वापरलं जातं। लहान मुलांसाठी किंवा बाळंतिणीसाठी मुखवास बनवतानाही याचा वापर होतो। अडुळसा कडू, तुरट आणि थंड गुणांचा अडुळसा बऱ्याचदा आपल्या अंगणातील झाडांमध्ये लावला जातो। अडुळसा मुख्यत्वे कफ कमी करणारी वनस्पती आहे। जेव्हा लहान मुलांमध्ये जास्त कफाचा खोकला असतो त्यावेळी अडुळसा दिला जातो। जुना खोकला, वारंवार होणारी सर्दी यामध्येही अडुळसाच्या काढ्याचा फायदा होतो। लहान बाळाला अडुळसापासून तयार केलेली औषधं देता येतात। शरीरातील उष्णता वाढणं, उष्णतेमुळे गुळण्या फुटणं, उष्णतेचे विकार, थुंकीतून रक्त पडणं अशा त्रासांमध्येही अडुळसाचा फायदा होतो, परंतु डॉक्टरच्या सल्ल्यानेच योग्य मात्रेमध्ये देणं गरजेचं असतं। वेखंड वेखंडाच्या कंदाला उग्र वास असतो। वेखंड चवीने कडू आणि थोडंसं तिखट असतं। वेखंड प्रकृतीने उष्ण असल्याने कफ, सर्दी, खोकला, जंतुसंसर्ग कमी करण्यासाठी मदत करतं। लहान मुलांची आंघोळ झाल्यानंतर नियमितपणे वेखंडाची पावडर छातीवरती आणि टाळूवरती लावल्यानेही फायदा होतो। त्यासोबतच बाळाच्या खोलीमध्ये धुरी तयार करत असतानाही वेखंडाच्या चूर्णाचा समावेश केला जातो। ताप, सर्दी, खोकला अशा संसर्गजन्य आजारापासून लहान बाळाला सुरक्षित ठेवण्यासाठी वेखंडाचा फायदा होतो। त्यासोबतच वेखंड वेदना कमी करण्यासाठी आणि सूज कमी करण्यासाठी देखील फायदेशीर आहे। वेखंडाचा लेप ज्या ठिकाणी सूज किंवा वेदना होत असतील त्या भागावरती लावल्याने त्रास लवकर कमी होण्यास आणि सूज ओसरण्यास मदत होते। त्यासोबतच नाकामध्ये आणि छातीमध्ये साठलेला कफ कमी होण्यासाठी, डोकेदुखी कमी होण्यासाठीही वेखंडाचा लेप बाळाच्या नाकावरती, छातीवरती आणि डोक्यावरती लावल्याने सर्दी, कफ लवकर सुटण्यासाठी आणि कोंदलेलं नाक मोकळं होण्यासाठी मदत होते। वेखंडाला उग्र वास आणि असते, त्यामुळे वेखंड उगाळून देत असताना जर त्याचं प्रमाण जास्त झालं तर बाळाला उलटी। वेखंडाच्या उष्ण स्वभावामुळे शरीरातील कफ पातळ होऊन नाक, छाती मोकळी होण्यासाठी आणि कफ लवकर बाहेर पडण्यासाठीही मदत होते। बाळाच्या पोटातील जंत, लाळेचा चिकटपणा, नाकातून वाहणारा सततचा कफ असे त्रास कमी होण्यासाठी वेखंडाचं चूर्ण मदत करतं। लहान बाळाला बालगुटीमधून वेखंड नियमित दिल्याने त्रास होणे आणि त्रास कमी करण्यासाठी फायदा होतो। ज्या मुलांना उष्णतेचा त्रास आहे त्या मुलांना वेखंड वापरत असताना काळजी घेणं आणि प्रमाण अगदी कमी ठेवणं गरजेचं असतं। वावडिंग तिखट चवीचे आणि उष्ण प्रकृतीचे वावडिंग शरीरात तिखट रसाप्रमाणे काम करतं। त्यामुळे शरीरातील कफाला कमी करण्यासाठी आणि पचन सुधारण्यासाठी वावडिंग फायदेशीर होतं। अन्नपचन नीट झाल्याने अन्नरस व्यवस्थित बनतो, त्यामुळे लहान मुलांच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासावर चांगला परिणाम होतो। वावडिंग कृमीनाशक असल्याने पोटातील जंतवाढीसाठीही आळा बसलेला दिसून येतो। त्यामुळे बाळासाठी पाणी उकळत असतानाही त्याच्यामध्ये 5 ते 7 वावडिंगाचे दाणे टाकल्याचा फायदा होतो।
लहान मुलांचे दात किडले असतील किंवा दात किडून दुखत असतील तर 10 ते 12 बावडिंगाचे दाणे पाण्यामध्ये उकळून कोमट पाण्याने गुळण्या केल्यानेही त्रास कमी होण्यास मदत होते. ज्या मुलांच्या सतत गोड खाण्याची सवय असते त्या मुलांची शिईची जागा लाल होणं, खाज होणं, अंगावरती खाज येणं, लाळ गळणं, नेहमी ताप येणं, पोटदुखी होणं असे त्रास दिसून येतात. अशा त्रासांवरती आळा बसण्यासाठीही वावडिंगाचं चूर्ण दिल्याने फायदा होतो. बालगुटीमध्येही वावडिंग उगाळलं जातं. तुळस. आपल्यापैकी प्रत्येकाच्या घरी दिसणारी तुळस ही वनस्पती भरपूर औषधी गुणधर्मांनी युक्त असते. तुळस किंचित उष्ण आणि सुगंधी अशी वनस्पती आहे. लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती आणि पचन सुधारण्यासाठी तुळशीचा काढा किंवा तुळशीची पानं दिल्याचा फायदा होतो. मुलांमधील कफ आणि पोटाचे विकार मुख्यत्वे जंत कमी करण्यासाठी तुळशीचा फायदा होतो. लहान मुलांमधील जुना खोकला, सर्दी, कानदुखी किंवा भूक मंदावणं अशा आजारांमध्येही तुळशीचा काढा दिल्याने फायदा दिसून येतो. आपल्या श्वसन संस्थेवरती प्रामुख्याने तुळशीचा औषधी म्हणून भरपूर उपयोग आहेत. नियमितपणे तुळशीचा काढा किंवा तुळशीचा पानांचा रस आणि मध एकत्र करून दिल्याने लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढायला मदत होते. सुंठ. लहान मुलांसाठी सर्दी कफाची औषधे बनवत असताना सुंठीचा वापर नियमित केला जातो. लहान बाळाच्या बालगुटीमध्येही सुंठ उगाळली जाते, परंतु सुंठ ही उष्ण आणि तिखट असल्याने त्याचा वापर अगदी कमी प्रमाणात केला तरच उत्तम. सुंठ ही वात, पित्त आणि कफनाशक या तिन्ही दोषांसाठी फायदेशीर असते. आपण दररोजच्या स्वयंपाकामध्ये वापरत असलेलं आलं किंवा अद्रक सुकल्यानंतर सुंठ तयार होते. अद्रक आपल्या स्वयंपाकातील अविभाज्य घटक आहे. आल्यापासून सुंठ बनवण्यासाठी एक विशेष प्रक्रिया करून उन्हामध्ये आणि सावलीत सुकवून ते बनवलं जातं, म्हणजे ते दीर्घकाळ टिकू शकतं. लहान मुलांना पचन मंदावलेलं असेल, भूक कमी लागते आणि पोटाच्या काही तक्रारी असतात, त्या मुलांना मध आणि सुंठ उगाळून दिल्याने फायदा दिसून येतो. अंगावरती सूज येणं, जोनाट संधिवात, सर्दी, कफ अशा त्रासांवरतीही सुंठीचा काढा किंवा सुंठ उगाळून दुखणाऱ्या भागांवरती त्याचा लेप दिला तर त्रास कमी होण्यास मदत होते. थंडी आणि पावसाळा या ऋतूंमध्ये सुंठ, गूळ, तूप किंवा सुंठ आणि खडीसाखर चूर्ण बनवून दिल्याने पावसाळ्यात आणि हिवाळ्यात होणारे त्रास मुलांना होत नाहीत. ज्या मुलांना दूध पचत नाही किंवा दुधामुळे कफ वाढण्याची शक्यता जास्त असते त्या मुलांना दुधामध्ये सुंठ घालून दिल्याने त्रास कमी होण्यास आणि कफ आलेला दिसून येतो. आशा आहे ह्या वनौषधींचा वापर आपण आपल्या बाळाच्या आरोग्यासाठी कशा पद्धतीने करू शकतो आणि त्याचे काय फायदे आहेत याबद्दलची सविस्तर माहिती आपल्याला मिळाली असेल आणि त्यामुळे फायदाही झाला असेल. असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती पाहत राहण्यासाठी सुजान संगोपन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमैत्रिणी, नातेवाईकांना, नवनवीन पालकांसोबत या चॅनलवरील व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या माहितीचा फायदा होईल. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करा. चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच नवीन आणि उपयुक्त माहितीसह. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.